स्वागत करतो. ऐका रे कडे बसा. सर्व विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं पण इथे स्वागत करतो. तुम्ही जवळजवळ 6 दिवस झाले इथे कॅम्पला आलेला आहात. आता बऱ्याच मान्यवरांनी खूप सारं तुम्हाला काही सांगितलेलं आहे आणि खूप सारा वेळ पण घेतलेला आहे, तरी पण काय हरकत नाही. मी अर्धा तास घेणार आहे. जर कोणाला कंटाळा आला असेल तर प्रामाणिकपणे सांगा. लांब 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 शेअरपर्यंत मी ज्या काही गोष्टी सांगेल त्याच्यानंतर तुमचा 100% कंटाळा दूर होईल याची गॅरंटी. मी ज्या काही तुम्हाला गोष्टी सांगेल त्या सांगितल्यानंतर नक्कीच तुमचा कंटाळा दूर होईल. बघा, आत्ता टायगर अकॅडमीचे जे हर्षद सर होते आणि आपले कॉलेजचे प्राचार्य जाधव सर यांनी आपल्याला युवकांचं करिअर कसं असावं किंवा आपले ध्येय काय असावं, सक्सेस कसं मिळवावं ह्याच्याबद्दल खूप सारं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. बघा, तुम्ही जर सिरियसच नसाल तर ते म्हणतात ना, नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे, किंवा आणखी एक मराठीत म्हण आहे, पालथ्या गड्यावर पाणी. म्हणजे इथं जे मान्यवर सांगतायत ते त्यांचे अनुभव आहेत. तसं तुमच्या गाड्यावर पाणी ओतून घेऊ नका, जाऊ दे आतमध्ये. बघा, मी जास्त काय नाही सांगणार, थोडाच वेळ घेईल. पण बघा, जे हर्षद सरांनी सरळपणे सांगितलं की तुमचं करिअर महत्त्वाचं आहे किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचे ध्येय ठरवा. पण आजकालची तरुण पिढी भरकटलेली आहे, कुठंतरी दुसरीकडेच गुंतलेली आहे. तर तुमचं हेच वय आहे. जाधव सरांनी आता सांगितलं की तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे ध्येय आहे ते ठरवले पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात सक्सेस मिळवलं पाहिजे. पण आजकालच्या तरुण पिढीला सक्सेस कसं मिळवायचं किंवा ध्येय कसं ठरवायचं हेच माहीत नाही. जरा मी थोडासा प्रश्न उत्तराचा तास घेतो. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही मला उत्तर द्यायचे, म्हणजे जरा बोरिंग होणार नाही. बघा, एक प्रामाणिकपणे सांगायचं, सगळ्यांनी कोणी कोणी आपल्या आयुष्यात ध्येय ठरवले प्रामाणिकपणे हात वर करा. ध्येय तुमच्या आयुष्यात तुम्ही काय काय ध्येय ठरवले हे प्रामाणिकपणे सांगा. बघा, आता हात खाली करा. थँक्यू सगळ्यांसाठी. बघा, बऱ्याच जणांचं मुलांचं ध्येय काय असतं, मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, पोलीस व्हायचं, IPS व्हायचं, तहसीलदार व्हायचं, बरोबर, कोणाला शिक्षक व्हायचे. हे बरेच जणांचे ध्येय असेल. काही काही आमचे इंस्टाग्राम युनिव्हर्सिटीचे मेंबर पण आहेत, त्यांना त्यांचे फॉलोअर्स वाढवायचे, हे पण ध्येय आहे. खरी गोष्ट आहे, आजकालची रिअल फॅक्ट आहे, बरोबर. आणि ज्यांना ज्यांना इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवायचे त्यांनी फक्त 5 मिनिटं प्रॉपर ऐकून घ्या. तुमचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स पण गॅरंटी वाढतील. पण ते कसे वाढतील हे जर तुम्ही ऐकून घेतलं तरच वाढणार, तर अन्यथा वाढणार नाही का, बरोबर. आता बऱ्याचशा मुलांना माहिती नाही की आपलं आयुष्यात गोल कसा ठरवायचा. आहे का माहिती खरंच? मी तुम्हाला विचारतोय, खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यातले ध्येय ठरवायचे माहिती आहेत का? येस ऑर नो? कसे कसे ठरवले तुम्ही तुमचे गोल सांगा मला, प्रामाणिकपणे सांगा. त्यात काय लाजायसारखे? सर बरोबर बोलतोय मी, कारण आता सगळे जेवण केल्यानंतर 2 लेक्चर झालेले आहेत. मान्यवरांनी खूप चांगलं तुम्हाला गायडन्स केलेलं आहे, पण आता सगळे कंटाळले, सगळे गप्पा मारायला लागले.